नमस्कार मित्रांनो, आरशात स्वतःकडे बघताना कधी असा अनुभव आला आहे का? कालपर्यंत अगदी क्लीन दिसणारा चेहरा आणि अचानक एक पिंपल आणि मग दुसरा आणि काही दिवसांमध्ये संपूर्ण चेहऱ्यावर ॲक्ने. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पिंपल जातो, पण त्याची आठवण ही कायम राहते. डाग, स्कार्स आणि पिगमेंटेशनच्या रूपात. मग प्रश्न पडतो, पिंपल्स नेमके येतात का? काही लोकांना वारंवार का होतात? घरच्या घरी कंट्रोल होऊ शकतात का? आणि सर्वात महत्त्वाचं, चेहरा पुन्हा क्लिअर कसा करायचा? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्किन बद्दल सखोल पण सोप्या भाषेमध्ये सगळं काही समजून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा विषय विशेषतः मुली, महिलांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी महत्वाचा आहे. कारण चेहरा म्हणजे आपली ओळख आणि स्किन प्रॉब्लेम्स फक्त बाहेरचे नसतात, ते आपल्या शरीराच्या आत चाललेल्या बदलांचा संकेत असतात. यामध्ये पहिलं बघा, पिंपल्स म्हणजे नेमकं काय? आपण साध्या भाषेत समजून घेऊया. आपल्या त्वचेखाली छोटे छोटे ऑइल ग्लँड्स असतात. हे ग्लँड्स नैसर्गिक तेल तयार करतात, ज्यामुळे त्वचा सॉफ्ट राहते. पण समस्या कधी सुरू होते? जेव्हा ऑइल जास्त तयार होतं, धूळ आणि प्रदूषण त्वचेवर बसतं, त्वचेचे पोर्स बंद होतात, तेव्हा त्या जागी ब्लॉकेज तयार होतं आणि मग बॅक्टेरिया वाढायला सुरुवात होते. यालाच आपण म्हणतो ॲक्नी किंवा पिंपल्स. पिंपल्स धोकादायक का वाटतात? पिंपल्स स्वतः फार मोठी समस्या नसते, पण त्यानंतर जे होतं ते त्रासदायक असतं. कारण काळे डाग पडतात, स्कार्स तयार होतात, स्किनचा टेक्स्चर खराब होतो, कॉन्फिडन्स कमी होतो. काही वेळा हे डाग वर्षानुवर्षे तसेच राहतात. म्हणजे एक छोटासा पिंपल दीर्घकाळाची समस्या बनू शकतो. प्रत्येकाला पिंपल्स का वेगळे होतात? महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांचं कारण एकसारखं नसतं. काही प्रमुख कारण, जसं हार्मोनल बदल, विशेषतः पिरियड्स किंवा PCOS मध्ये. दुसरं, शुगर स्पाइक, जास्त गोड खाल्ल्यावर शरीरात इन्फ्लेमेशन वाढतं. तिसरं, स्ट्रेस, ताण वाढला की हार्मोन्स असंतुलित होतात. चौथं, झोपेचा अभाव, लेट नाईट लाईफस्टाईल, स्किन डॅमेज होतं. पाचवं, प्रदूषण, धूळ प्लस घाम म्हणजेच पोर्स ब्लॉक होतात. सहावं, स्किन हायजीन कमी, फेसवॉश नियमित न करणं, यामुळे देखील या समस्या होऊ शकतात. त्यानंतर दुसरा भाग, ॲक्नी कंट्रोलची सर्वात बेसिक सिक्रेट काय? लोक खूप महागड्या क्रीम शोधतात, पण सुरुवात खूप साध्या गोष्टींपासून होते. हात स्वच्छ ठेवा, दिवसातून 4 ते 5 वेळा हात धुवा, कारण आपण नकळत आपल्या चेहऱ्याला स्पर्श करत असतो. फेस 2 ते 3 वेळा धुवा, जास्त नाही, कमीही नाही. घाणेरडं टॉवेल वापरू नका, पिलो कव्हर नियमित बदलत राहा. या छोट्या सवयींनीच ॲक्नी 30 ते 40% कमी होऊ शकतात. डॉक्टरकडे कधी जायचं? जर पिंपल्स सतत येत असतील, वेदनादायक असतील, डाग पडायला सुरुवात झाली असेल, तर उशीर न करता, कारण डॉक्टर हे वेळेत उपचार सुरू करतात आणि वेळेत उपचार केले तर पिगमेंटेशन टाळता येतं. कायमचे स्कार्स देखील टाळता येतात. पिगमेंटेशन बद्दल सर्वात मोठी चूक पहा. बऱ्याच जणी घरच्या घरी घरगुती उपाय करत राहतात, पण सत्य काय आहे? जास्त वेळ वाट पाहिल्यास पिगमेंटेशन परमनंट होऊ शकतं. नंतर साध्या क्रीमने देखील ते जात नाही. आजकाल मेडिकलमध्ये अनेक ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत. मेडिकल क्रीम्स, केमिकल पिल्स, लेझर ट्रीटमेंट, पण हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवं. त्यानंतर तिसरा भाग, स्किन आणि डाएट यांचा संबंध काय? एक सत्य लक्षात ठेवा, तुमची स्किन म्हणजे तुमच्या हेल्थचा आरसा आहे. स्किन ग्लो म्हणजे एक्सपेन्सिव्ह मेकअप नाही, तर इनसाइड हेल्थ आहे. हेल्दी स्किनसाठी 5 गोल्डन रूल्स बघा. 1, सनस्क्रीन वापरा, सूर्यप्रकाशामुळे एजिंग आणि पिगमेंटेशन वाढतं. दुसरं, पाणी पुरेसं प्या, हायड्रेशन इज इक्वल टू नॅचरल ग्लो. तिसरं, स्ट्रेस कमी करा, हॅपी माइंड इज इक्वल टू हेल्दी स्किन.
चौथं, एक्सरसाइज करा, बॅड हार्मोन्स कमी होतात. आणि पाचवं, रेग्युलर लाईफस्टाईल, बॉडी क्लॉक बॅलन्स राहते. स्किन फ्रेंडली फूड्स, आहारात समावेश करा व्हिटॅमिन सी रिच फूड्स जसं आवळा, हिरव्या भाज्या, अंडी, दूध, नट्स म्हणजे बदाम, अक्रोड इत्यादी, डाळी आणि कडधान्य. आता पहा गट हेल्थ, सर्वात अंडररेटेड सिक्रेट. लोक प्रोटीन खातात पण ऍब्झॉर्प्शन होत नाही, कारण गट हेल्थ खराब असतं. म्हणून दही, ताक, योगर्ट हे नियमित घ्या. गट ठीक असेल तर स्किन देखील ठीक राहील. रेडीमेड ज्यूस बद्दल सत्य पहा. बाहेर मिळणारे प्रोसेस्ड ज्युसेस ते नॅचरल वाटतात, पण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह, एक्स्ट्रा शुगर, प्रोसेसिंग लॉस यामुळे न्यूट्रिएंट्स कमी होतात. जास्त फायदा जर तुम्हाला हवा असेल तर फळं नैसर्गिक रूपामध्ये खायला हवीत. त्यानंतर चौथा मुद्दा बघा, ऍक्नी वाढवणाऱ्या रोजच्या चुका. अनेक लोक महागडी प्रोडक्ट्स वापरतात, पण काही सवयींमुळेच समस्या वाढत असते. पहिली चूक, पिंपलला दाबणं. आरशासमोर उभं राहून पिंपल दाबणं ही सर्वात मोठी चूक आहे, कारण इन्फेक्शन आत पसरतं, स्कार कायमचा राहतो, पिगमेंटेशन वाढतं. लक्षात ठेवा, पिंपल दाबून कधीच लवकर बरा होत नाही. दुसरी चूक, वारंवार फेस धुणे. लोकांना वाटतं जास्त धुतलं की तेल कमी होईल, पण उलट होतं. स्किन ड्राय झाली की शरीर अजून ऑइल तयार करतं आणि ऍक्नी वाढतो. तिसरी चूक, कोणतीही क्रीम लावणं. फ्रेंडने सांगितली, इंस्टाग्रामवर बघितली, कुणाचंही ऐकलं म्हणून क्रीम वापरणं. प्रत्येकाची स्किन टाईप ही वेगळी असते. रॉंग प्रोडक्ट इज इक्वल टू इरिटेशन प्लस ऍक्ने. चौथी चूक, मेकअप न काढता झोपणं. रात्री स्किन रिपेअर मोड मध्ये जाते, मेकअप राहिला तर पोर्स पूर्ण बंद होतात. आता बघा पाचवी चूक, पाणी कमी पिणं. हायड्रेशन कमी म्हणजेच डल स्किन प्लस स्लो हिलिंग. आता पाचवा भाग बघा, परफेक्ट मॉर्निंग स्किन केअर रुटीन. सोप्या भाषेत मॉर्निंग रुटीन. स्टेप 1, जेंटल फेस वॉश करा, जास्त हार्श नसलेला. स्टेप 2, मॉइश्चरायझर. ऑइली स्किन असेल तर मॉइश्चरायझर आवश्यक आहे. स्टेप 3, सनस्क्रीन. हा सर्वात महत्वाचा आहे. SPF शिवाय स्किन केअर हे अपूर्ण आहे. घरात असला तरी UV रेज असतातच. आता बघा नाईट स्किन केअर रुटीन. रात्री स्किन हील होते, त्यासाठी स्टेप 1, फेस क्लीन करा, धूळ, पोल्युशन पूर्ण रिमूव्ह करा. स्टेप 2, ट्रीटमेंट क्रीम. डॉक्टरांनी दिलेली असेल तर ती वापरा. सेल्फ मेडिकेशन टाळावं. स्टेप 3, लाईट मॉइश्चरायझर. रात्री हेवी प्रोडक्ट्स टाळावेत. स्ट्रेस आणि स्किन कनेक्शन. एक गोष्ट आपण दुर्लक्षित करतो, मन आणि त्वचा यांचा थेट संबंध आहे. जेव्हा स्ट्रेस वाढतो, कॉर्टिसोल हार्मोन वाढतो, ऑइल प्रोडक्शन वाढतं, ऍक्नी फ्लेअर अप्स होतात. म्हणून स्किन केअर फक्त बाहेरची नसते, ती मानसिक सुद्धा असते. स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज 20 मिनिटं चालणं, डीप ब्रेथिंग करणं, मोबाईल डिटॉक्स करणं, पुरेशी झोप घेणं हे सगळं खूप आवश्यक आहे. स्लीप नॅचरल स्किन ट्रीटमेंट आहे. रात्री 11 ते 2 हा वेळ स्किन रिपेअर साठी खूप महत्वाचा असतो. लेट नाईट हॅबिटमुळे डार्क सर्कल्स, डल स्किन, ऍक्नी हिलिंग स्लो होते. 7 ते 8 तास झोप म्हणजे बेस्ट स्किन केअर आहे. वीकली स्किन डाएट प्लॅन बघा. दररोज सेम फूड नकोत, व्हरायटी महत्वाची आहे. उदाहरणार्थ, एक दिवस स्प्राउट्स, एक दिवस ग्रीन व्हेजिटेबल्स, एक दिवस फ्रुट्स, एक दिवस नट्स. बॉडीला विविध न्यूट्रिएंट्स मिळतात. ऑर्गॅनिक वर्सेस प्रोसेस फूड. आजकाल फळं दिसायला सुंदर असतात, पण केमिकल्समुळे न्यूट्रिशन कमी झालेलं असू शकतं. प्रोसेस ज्यूस मध्ये शुगर जास्त, न्यूट्रिएंट्स कमी. म्हणून शक्य असेल तेव्हा फ्रेश फूड निवडा. ऍक्नी नंतर चेहरा क्लिअर कसा करायचा? स्टेप बाय स्टेप अप्रोच बघा. ऍक्टिव्ह ऍक्नी कंट्रोल करा, नवीन पिंपल्स थांबवा, सन प्रोटेक्शन, पिगमेंटेशन डार्क होऊ देऊ नका, डॉक्टर कन्सल्टेशन, लवकर ट्रीटमेंट म्हणजे कमी मार्क्स, पेशन्स. स्किन हिलिंग स्लो प्रोसेस आहे,
त्यामुळे पेशन्स हा खूप महत्वाचा आहे. इंस्टाग्राम फिल्टरमुळे आपण अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन ठेवतो. स्किन ओव्हरनाईट प्रोटेक्ट होत नाही. कन्सिस्टन्सी महत्वाची आहे. मित्रांनो, पिंपल्स ही फक्त स्किन प्रॉब्लेम नाही, ती सेल्फ कॉन्फिडन्स वर परिणाम करते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची किंमत तुमच्या चेहऱ्यावरच्या डागांनी ठरत नाही. हेल्दी लाईफस्टाईल सुरू केली की स्किन हळूहळू बदलते. जर तुम्हाला खरोखर क्लिअर स्किन हवी असेल तर हायजीन, बॅलन्स डाएट, हायड्रेशन, स्ट्रेस कंट्रोल, प्रॉपर स्लीप आणि डॉक्टरची गायडन्स या 6 गोष्टी पुरेशा आहेत. मित्रांनो, महागडी प्रोडक्ट्स नाही तर योग्य सवयी तुमची स्किन बदलतात. आजपासून फक्त 30 दिवस या सवयी फॉलो करा आणि आरशात दिसणारा बदल स्वतः अनुभवा. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला नक्की शेअर करा ज्याला सतत पिंपल्सचा त्रास होतो. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि उपयोगी माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.